देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते त्यांना हाफ उपमुख्यमंत्री केले. हाफ म्हणजे आधी मुख्यमंत्री मग उपमुख्यमंत्री त्याच्यात पण हाफ. आणि तुम्ही कोणी लढला नाही तरी चालेल मला, मी देवेंद्र फडणवीसांसाठी लढायचं ठरवलंय. मी अन्यायाच्या विरोधात लढणार. कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेलेत. 5 वर्ष या राज्याचा मुख्यमंत्री होऊन गेला. तुम्ही कोणी उभं राहणार नाही. एवढा अन्याय तो अदृश्य शक्ती करते. तर मी 4 गोष्टींसाठी लढणार आहे. एक, बाळासाहेब ठाकरे. माझ्यासाठी शिवसेना एकच आहे. जेव्हा लोक म्हणतात ना हा गट आणि तो गट, शिवसेना एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या सगळ्या कष्टाने उभे केलेली एकच आहे आणि हयात असताना स्वतःच्या पोराला दिली आहे. दुसरं कोणी असं उगाच की येऊन कोणी टपली मारून जाईल चालतंय काय? तुम्ही कुणाच्या घरात राहता हो? तुमचं नाव काय? राजेंद्र भाऊ. तुमचं घर कुणाचं आहे? वडलोपार्जित आहे का नाही? शेती वडलोपार्जित आहे का नाही? नाही ना, बसा बस. वडलोपार्जित शेती आहे का तुम्ही विकत घेतली? वडलोपार्जित. घेऊन जाऊ का मी आज? करा ना 7-12 उतारा करा. तुमचे वडील माझ्या वडिलांसारखे, देऊन टाका मला. नाही तर अदृश्य शक्तीला सांगी ना की राजेंद्र भाऊ मला देत नाहीत. असं चाललंय. द्याल का स्वतःचं घर कुणाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परवा इलेक्शन कमिशन मध्ये नोटीस आली. जन्मदाता असतो ना त्याला त्याची किंमत असते. पवार साहेब 83व्या वर्षी दिल्लीला गेले आणि सगळी हिअरिंग त्यांनी ऐकली. समोरच्या बाजूनी कोण गेलं? कोण कारकून पाठवला होता? स्वतःच ज्याला हवंय त्यातलं एक तरी गेलं का हो दिल्लीला? एक. मला जर हवं असतं ना तर मी ठाण मांडून बसले असते तिकडे. जो मेरा है वो मेरा ही है और मेरा ही रहेगा असं पवार साहेबांचे विचार आहे, माझा नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल मी पक्षासाठी. अरे पक्ष क्या चीज आहे? मनाने मागितलं असतं ना तर पक्ष चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं. अरे द्यायला काय लागतं? दिल बडा होना चाहिए, ऐसा आहे. आणि देवाच्या कृपेने मेंदू, हात, पाय, डोळे, कान सगळं चालतं. उगाय माझ्या बाजूनी आहे. करीन ना शून्यातून उभी. कर्तृत्ववान असेल तर महाराष्ट्र दिल मला न्याय. पण दुसऱ्याचा ओढबाडून घेणारा नाही. दुसरे का नाही? अरे दुसऱ्याला अन्न वाढण्यात याचाच मस्त आहे. अहो मी एक महिला आहे. आम्हाला उपजात शिकवलेलं आहे की त्याग हा महिलेनीच करायचा असतो. त्याच्यातच भारताला माता का म्हणता तुम्ही? ती माता आहे कारण का ती त्याग करते. आणि मी महिला आहे म्हणून आम्ही सगळ्याच तशा आहोत. खुट्ट झालं ना की तिच्या डोळ्यात पाणी येतं. अर्धी भाकरी पोरांनी जास्ती मागितली तर ती पाणी पिईल, पण ती अर्धी भाकरी लेकराला घाले. लेकराचं उष्ट जेवण असेल ते आईच संपवते. आणि नवऱ्याला म्हणे नको नको तुम्ही गरम खा, पोराचं उष्ट मी खाईन. खाता की नाही? अन्नाला देव मानणारे लोक आहोत. सुसंस्कृत महिला आहोत आम्ही. महाराष्ट्राचे संस्कार आमच्यावर आहेत. आणि अशा महिला आम्ही का खणकरपणे? काही गरजच नाही. आमची आनंद आहे आम्हाला आमच्या घरातले करते पुरुष कुठल्याही पक्षातले घेऊन जा, काही आमचं म्हणणं नाही. पण जर आणि पुरुष म्हणजे एक नाही, सगळ्यांबद्दलच बोलते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक कुटुंब म्हणून पवार साहेबांनी केलेला आहे. त्याच्यात हा माझा आणि तो दोडका आणि हा लाडका असं कधीच नव्हतं. पवार साहेबांना सगळे तेवढेच लाडके होते. आणि आज ज्या माणसांनी हा पक्ष उभा केला त्या सगळ्यांच्या बरोबरीने केला. प्रत्येकाचे कष्ट आहेत, नाही मी म्हणत नाही. प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी त्याच्यात मेहनत केलेली आहे. पण चेहरा विश्वासार्थक चेहरा कोण होता? राष्ट्रवादीचा विश्वासार्थक चेहरा एकच आहे आणि त्या चेहऱ्याचं नाव शरद पवार आहे. हे या देशाला माहिती आहे. परवा मला गंमत वाटली. नाशिकमध्ये सभा घेतली. नाशिकमध्ये उशिरा का होईना चव्हाण साहेबांची आठवण झाली. चव्हाण साहेबांचा फोटो टाकला. अरे चव्हाण साहेब फक्त माझे नाही आहेत, या भारताचे आहेत. जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा या महाराष्ट्राचा सह्याद्री हा भारताच्या मदतीला गेलेला आहे. हे आमच्या चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. कधी चव्हाण साहेबांना वाचून बघा ना. तेव्हा त्या चव्हाण साहेबांच्या काळात भारतीय जनता पक्ष नव्हता, पण RSS पक्ष होता. माझी विनंती आहे ज्यांनी फोटो लावलाय त्यांना,
ज्यांनी चव्हाण साहेबांचा फोटो लावलाय त्यांना माझी विनंती आहे की चव्हाण साहेबांचं पुस्तक वाचून बघा. चव्हाण साहेबांचं RSS बद्दल काय मत होतं ते वाचून बघा आणि मग मला सांगा की तुम्हाला तो चव्हाण साहेबांचा फोटो लावायचा अधिकार आहे का नाही आहे. ज्या चव्हाण साहेबांनी उभं आयुष्य RSSच्या विरोधात लढवण्यात घालं, उभं आयुष्य, तुम्हाला वाचून पण दाखवू शकते, माझ्या फोनमध्ये आहे. मिनिट, माझ्याकडे आहे ते. एकच मिनिट. हे बघा, हे चव्हाण साहेबांचं पुस्तक आहे, त्याच्यातला हा लेख आहे पत्रकारांना. हे बघा, ते चव्हाण साहेबांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या पुस्तकातलं आहे. त्यांनी असं लिहिलं आहे, हेगडेवारांनी सांगितलं की तो प्रश्न जेव्हा उभा राहील तेव्हा पाहता येईल. माझी खात्री झाली की ही चर्चा व्यर्थ आहे. मी समजलो की ह्यांना फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांसाठी फॉरेस्टिक संघटना बनवायची आहे. आपल्याला यात काही कर्तव्य नाही. तेव्हापासून RSS म्हटलं की मी 4 पावलं दूर राहिलो आहे. काय लिहिलेलं आहे? तेव्हापासून RSS म्हटलं की मी 4 पावलं दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात, पुन्हा ऐका, माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेलं वाक्य आहे. त्याच्यामुळे ज्यांनी नाशिकमध्ये आणि ज्यांनी फोटो लावला ना, ते चव्हाण साहेब हयात होते तोपर्यंत काँग्रेसमध्ये नव्हते. ज्यांनी बॅनर लावलाय ते वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत होते आणि इतके वर्ष त्यांनी चव्हाण साहेबांचा नाशिकमध्ये राहूनही कधी फोटो वापरला नाही. आता असं काय घडलं की इतक्या वर्षांनी त्यांना चव्हाण साहेबांचा फोटो लागला, पण त्यांना फक्त फोटो वापरला, त्यांनी चव्हाण साहेबांचा विचार नाही घेतला. फोटो लावून काय होत नाही हो, कृतीमधून दाखवतं. जनता बहुत हुशार आहे, त्यांना माहिती आहे की यांना आता गरज पडतीये. कारण का, पवार साहेब म्हणले माझा फोटो वापरायचा नाही, त्या दोघांचे फोटो लावले तर त्यांचा राष्ट्रवादीचा मतदार त्यांना मतदान करणार नाही. त्याच्यामुळे आता दुसरा मार्ग काय, पवार साहेबांचा फोटो काढून टाकला, ठीक आहे, दुसऱ्या दोघांचा लावला तर मतदार मत देणार नाही. मग आता काय करायचं, तर मग आमच्या चव्हाण साहेबांचा फोटो लावला. पण ठीक आहे, चव्हाण साहेब सगळ्यांचे आहेत, देर आहे दुरुस्त व्हाये, उशिरा का होईना आमचे चव्हाण साहेब त्यांना आठवले, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कारण चव्हाण साहेबांबद्दल त्यांचा मानसपुत्र या महाराष्ट्रात कोण आहे, तर तो एकच आहे आणि त्या व्यक्तीचं नाव शरद पवार आहे. चव्हाण साहेबांचे विचार, आचार आणि त्यांनी दिलेली जी दिशा आहे ती फक्त आणि फक्त पूर्ण ताकदीने कोणी चव्हाण साहेब गेल्यानंतर चालवली. तो वारसा कोणी चालवला, तो फक्त आदरणीय पवार साहेबांनी चालवला. मग महाराष्ट्रात केलेलं चव्हाण साहेबांच्या नंतरचं संस्था असतील, शाळा असतील, कॉलेज असतील, कारखाने असतील, हे सगळं काम, सहकार चळवळ असेल, ही फक्त पवार साहेबांनी जिवंत ठेवली आणि चव्हाण साहेबांच्या नावाने ठेवली. पवार साहेबांचा पार्लमेंटमधला पुतळाही हा आदरणीय पवार साहेबांच्याच पुढाकाराने झालाय. किती किती गोष्टी तुम्हाला सांग. आणि आमचं कर्तव्य आहे, काय कौतुक नाही चव्हाण पवार साहेबांनी हे केलं तर. आपल्याला वडील आणि गुरुच्या जागेवर चव्हाण साहेब आमच्यासाठी आहे आणि त्याच संस्कृतीमध्ये काम करायचा एक प्रांजळ प्रयत्न मी करते. ऊसतोडी कामगारांचं तुम्ही सांगितलं, 5 वर्ष 3 वर्ष, मला आठवतं आहे की पंकजाताई ही अनेक वेळा आदरणीय पवार साहेबांना भेटायला यायचं. आपण कधी त्याच्यात राजकारण आणलं नाही. जरूर इलेक्शनच्या वेळी टोकाची भूमिका, एक दुसऱ्यापुढे लढू, पण जेव्हा आपल्या ऊसतोडी कामगारांचा विषय असेल तेव्हा पंकजाताईंचा मान सन्मान आम्ही नेहमीच केलेला आहे आणि आजही करू आणि उद्याही करू. याचं कारण ती एक लढाऊ महिला आहे. आणि मी चॅनलसाठी किंवा राजकारणासाठी म्हणत नाही आहे. राजकारण करायचं असेल तर त्यांना
विनम्र मागून केल्या असत्या. मी असलं राजकारण करत नाही. मला खरंच त्या मुलीबद्दल प्रेम वाटतं. याचं कारण असं की ती एकटी लढते. तिला वडील तिचे गेलेले आहेत. तिच्या कुटुंबात कुठला कर्ता पुरुष नाही आहे. आणि तरी ज्या पक्षासाठी जेव्हा 95 साली त्यांची सत्ता आली तेव्हा 2 लोकांनी महाराष्ट्रात रान पेटवलं होतं काँग्रेसच्या विरोधात आणि ते सत्तेत आले होते भारतीय जनता पक्ष. ते म्हणजे प्रमोद महाजन आणि दुसरं म्हणजे गोपीनाथजी मुंडे. दोघंही आज हयात नाही आहेत. काय पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांच्या मुलींना वागवतोय. अरे बेटी पढाव बेटी बचाव म्हणताना आधी या 2 आमच्या बेट्यांचं करा आणि तुम्हाला जमत नसेल तर तो मोठी बहीण म्हणून मी करीन. कारण माझ्या मनात त्या 2 नेत्यांबद्दल प्रेम आहे. वेगळ्या विचारात होते पण प्रमोद महाजन इस देश का बडा नेता आहे. प्रमोदजींचे आणि आमचे ऋणानं बंध 60 वर्षाचे. माझ्या जन्मापासून प्रमोदजी आमच्या घरी येतात. प्रमोदजी मोठा माणूस होता. दुर्दैवाने ते गेले लवकर. त्यांची भाषणं बघा, त्यांच्या भाषणावरचं त्यांचं कर्तृत्व बघा. गोपीनाथजी मुंडे शून्यातून एवढं मोठं विश्व उभं केलं. ठीक आहे आमचे मतभेद राजकीय होते पण वैयक्तिक कधीच नव्हते. आणि ह्या दोन्ही आणि हे मराठी मुलं आहेत दोघंही. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे मराठमोळी मुलं आहेत. त्या महाराष्ट्राच्या मातीत त्यांचा जन्म झाला आणि दोघांनी दिल्ली गाजवली. हे आपल्याला नाकारून कुणालाही चालणार नाही. भारतीय जनता पक्षाला नाही. भारतीय जनता पक्ष ते विसरला असेल पण मी नाही विसरणार. कारण का माझ्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला. अरे मतभेद झालेच पाहिजे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही थोडी टीका करा आम्ही टीका करू म्हणून आपण काय एकामेकाचे विरोधक होत नाही. आपण शत्रू होत नाही. हो तुम्हाला एखादी गोष्ट पटते मला एखादी गोष्ट पटते. चर्चा तर झालीच पाहिजे ना. मी शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून आम्ही उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानतो की चर्चा तर झालीच पाहिजे. कार्यक्रम त्यांनी सुरू केला. चर्चा तर झालीच पाहिजे. ही दडपशाही नाही. हम नाही डरने वाले. आम्ही छत्रपतींचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव देतो आणि आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहे. दिल्ली समोर न झुका है न कभी झुकेंगे हे सांगतो. किती आम्हाला किंमत काय किंमत मोजावी लागेल. त्रास देतील, नोटीस पाठवतील. आईस माहिती आहे का नाही सगळ्यांना? हो का नाही? आईस म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? आईस म्हणजे काय? इंग्लिश येतं का कुणाला थोडंसं? आईस म्हणजे बर्फ. आईसचं स्पेलिंग काय? ICE. नक्की लॉक करू का? ICE म्हणजे बर्फ. आता आजपासून आईसचा अर्थ बर्फ नाही. आईसचा अर्थ ICE म्हणजे आय म्हणजे इन्कम टॅक्स, C म्हणजे CBI, E म्हणजे सबको आईस कर दिया इस देश में. मला विचार करून मला खरं सांगावं. पत्रकारांना तुम्हाला पण विचारते. तुम्ही खूप वाचन करता आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त. तुम्हाला 10 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का? ईडी माहिती होती का 10 वर्षापूर्वी कोणाला? CBI कोण आहे माहिती होतं का? इन्कम टॅक्स माहिती होतं कारण आपण सगळे टॅक्स भरतो म्हणून इन्कम टॅक्स माहिती होतं. पण CBI आणि ईडीला माहिती होती का कोणाला? अरे पोरं खेळताना आता राज्यात म्हणतात. मी स्वतःच्या कानातनी ऐकलेलं आहे. आणि डोळ्यांनी पोरं खेळताना बोलते खेळत होती. मी आपलं बसले होते. माझी ट्रेन येत होती. मेहबूब तुम्ही पण होता त्या दिवशी रात्री स्टेशनला आठवतं? आम्ही निघालो होतो ट्रेन स्टेशनवरनं उस्मानाबादवरनं आणि मी आणि मेहबूब आपलं बसलो होतो. ट्रेन उशिरा झाली. ती पोरं खेळत होती खोळत होती आणि मेहबूब आणि मी आपलं पोरं बघत बसलो होतो. आणि ते एक पोर दुसऱ्याला म्हणते जास्त गडबड करू नको नाही तर ईडीच लावतो तुझ्यावर. मी आणि मेहबूब चाटच पडलो. मेहबूब म्हटलं ऐकलं का ताई पोरांनी? म्हणलं मला चुकीचं. म्हणलं इकडे रे काय बोलला? थोडं काय नाही म्हणलं नाही काय बोलला तू? तू म्हणला मी त्याला म्हणलं ईडी लावतो. म्हणलं काय रे ईडी असतं? ते म्हणले ते काहीतरी पोलिसाचं असतं लावलं की मागेच लागते जेलमध्येच जातंय माणूस. एवढंसं ते पोर होतं. मेहबूब तिथे बसला होता. त्याला विचार माझं खोटं वाटत. आम्ही दोघं चाटच पडलो की हे ईडी कुठपर्यंत पोहोचली आहे. 10 वर्षापूर्वी ईडी तुम्हाला माहिती नव्हती. CBI तुम्हाला माहिती नव्हते. आलं कुठून खूप? राजकीय दडपशाही आहे. बोललं का? मला पण येतात नोटीस. मी भाषण केलं ना पार्लमेंटमध्ये विरोधात की पार्लमेंटमध्ये फोन चालत नाही. मग ते निरोप येतो नवऱ्याचा बाहेर आलं की व्हॉट्सॲप लव्ह लेटर आ गया. आता तुम्हाला वाटेल माझ्या नवऱ्याला कोण लव्ह लेटर लिहिते.
माझ्या नवऱ्याला कोणी लव्ह लेटर बदला कोण लिहित नाही, आज काहीतरी माझ्या नवऱ्याची बदनामी करू नका. लव्ह लेटरला आम्ही इन्कम टॅक्सची नोटीस म्हणतो, कारण का दरवेळीस एकदा आलं चिंता वाटते, आता दरवेळीस कडाका भाषण केलं की आमच्या नवऱ्याला त्याच विषयासाठी इन्कम टॅक्स नोटीस येते. मग सदानंद सुळे तेच उत्तर देतात, उत्तर दिलं परत प्रश्न नाही, परत पार्लमेंट 3 महिन्यांनी, परत माझं भाषण, परत इन्कम टॅक्सची नोटीस, परत तीच फाईल इन्कम टॅक्सला पाठवायची. हेच खेळ खंडोबा चाललाय. आमचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्यावर वैयक्तिक टीका कधी केली नाही आणि कधी करणारही नाही. चव्हाण साहेबांचं नाव उगाच घेत नाही मी. चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत, आम्ही सुसंस्कृत मराठी लोक आहोत. तुम्हाला शत्रू कधीच मांडणार नाही. आणि ह्या 6 वर्षामध्ये 30 वर्ष आदरणीय पवारसाहेब विरोधात होते आणि 30 वर्ष पवारसाहेब सत्तेत होते. पण कधीही कितीही त्यांना विरोध झाला तरी कधीही सुडाचं राजकारण शरद पवारांनी कधीही केलं नाही, कधीही नाही. किती सत्ता केंद्रात दिल्लीत सगळी सत्ता काँग्रेसचीच होती ना, कधी सांगा मला केलं. उलट आम्ही तर म्हणायचो जो जास्त टीका करतो त्यालाच कशाला जवळ घेऊन बसते. पण त्यांचं म्हणणं होतं तो विरोध करतोय त्याला आपण ऐकलं पाहिजे, त्याचं समजून घेतलं पाहिजे तो का विरोध करतो. त्यामुळे आज महाराष्ट्रात तुम्ही मला विचार केला तर ही जी परिस्थिती आहे ही महाराष्ट्राच्या हिताची नाही. महाराष्ट्रामध्ये महागाई बेरोजगारीनी सगळे कंटाळून गेले. बहुत हो गई महंगाई की मार अब की बार. आठवतं ना, 450 रुपये सिलेंडर होतं, आज किती आहे? 1100 रुपये. मगाशी ऐकलं ना रोहिणी ते काय बोलल्या. मी तुम्हाला शब्द देते, मी उगीच फक्त त्यांना नावं ठेवायला उभी नाही राहिलेले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि इंडियाचं जेव्हा सरकार होईल तेव्हा आमचा 5 कलमी कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाचं नाव मी सुचवते, सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा करणार मायबाप जनतेची, स्वाभिमान हा शेतकऱ्याचा आणि महिलेचा, आणि सन्मान आम्ही लक्षात आलं ना, सेवा करणार मायबाप जनतेची, सन्मान करणार महिलांचा आणि शेतकऱ्यांचा, आणि स्वाभिमान राखणार तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. सेवा, सन्मान आणि स्वाभिमानच हे काम करेल. दिल्लीशी आमचं भांडण नाही, पण आम्हाला नडला तर यहाँ से करारा जवाब मिलेगा. आम्ही आपला मोठा भाऊ म्हणून दिल्लीला सगळा मान सन्मान देऊ, पण तुम्ही हिमालय असाल तर आम्ही पण सह्याद्री आहोत, हे दिल्लीने विसरता कामा नये. गुणा गोविंदा निरा. पण आता काय कामी. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे, आता त्यांनी वाईट केलं, तुम्ही आमच्यासाठी काय करणार याचं उत्तर द्या. कारण का कसं आहे, यायचं त्याला नावं ठेवायची, निघून जायचं. तुम्ही जेवायला बोलवायचं मला आज, आणि मी म्हणायचं कसं आहे ना, भात तर कच्चाच होता, डाळी मीठच नव्हतं, ठेचातली मिरचीला काय दमच नव्हता. असं नाही. तुमच्या घरात येऊन तुमच्या स्वयंपाकाला नावं ठेवणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. असं राजकारण आम्ही करत नाही. आम्ही तुम्हाला जेवायला बसू, पंक्तीला बसू ना, तेव्हा काय देणार हा कार्यक्रम मी देते. 5 कलमी कार्यक्रम आपण करणार आहोत. त्या सेवा, सन्मान, स्वाभिमान तर करूच, आणि आधी करून दाखवलं आहे. पवारसाहेबांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा. सोयाबीनला होता की नाही भाव, कपासाला भाव होता की नाही, कांद्याला होता की नाही, टमाट्याला होता की नाही, साखरेला होता की नाही, दुधाला होता का नाही मला सांग. दुधाला काय भाव आहे? किती 36 का 38 होता आधी, आठवतं? आता 30 कमी झालाय की नाही? कमी झालाय की नाही? कांद्याचा झालाय की नाही? टमाट्याचा झालाय की नाही? पहिला आपण कार्यक्रम घेणार आहोत आपली सत्ता आल्यावर, की पहिला शेतकऱ्याला पवारसाहेब मंत्री असताना जो चांगला भाव होता तसाच भाव आता आपली सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना आपल्याला द्यायचा आहे. हा पहिला निर्णय आपला असणार आहे, आणि तो भाव तुम्ही ठरवा. सोयाबीनला 12,500 रुपये आपल्या काळात होता, महाविकास आघाडी सरकार. काय भाव आहे बघा. आपल्या काळात किती होता? 12,500 होता की नाही? 12,500 रुपये आपल्या काळात होता. आता सोयाबीनची काय परिस्थिती आहे, दुधाची काय परिस्थिती आहे, काय? 3,500 रुपये सोयाबीन, आणि आपल्या काळात किती होता? 9, 10, 11, 12. करेक्ट. माझी तुम्हाला विनंती राहील सगळ्या संघटनेतल्या सहकाऱ्यांना, जरा हिसाब किताब तो निकालो. कापूस करेक्ट 12,000 पर्यंत आपल्यावर गेला होता, आत्ता 6 आहे.
म्हणजे महागाई दुप्पट, आमचा हमी भाव, म्हणजे जे देवेंद्रजींचं केलं तेच आपलं करते. खरं आहे की नाही? त्याच्यामुळे पहिला निर्णय आपण घेणार की आपण सगळ्यांना चांगला हमी भाव देणार. दुसरा कार्यक्रम काय असणार? दुसरा कार्यक्रम आपला असणार आहे की ह्या राज्यातली प्रत्येक महिला, प्रत्येक पत्रकार, प्रत्येक डॉक्टर या सगळ्यांची जी जबाबदारी असेल ती महाराष्ट्र सरकार घेईल. तुम्ही कुठे घराच्या बाहेर पडला तर कधी भीती वाटून घ्यायची नाही की माझी मुलगी बाहेर गेली आहे, ती घरी परत येईल ना. तुमची लेक सुखरूपच घरी येणार. कैलासवासी R.R. पाटील होते की नाही गृहमंत्री, तेव्हा आधार वाटायचा की नाही आपला माणूस गृहमंत्रालयात बसलाय, आपल्याला कशाची फिकर नाही. होता की नाही परिस्थिती? तशीच परिस्थिती आपल्याला करायची आहे. दुसरं काम करणार. तिसरं काम आपण करणार की ह्या राज्यातली एकही शाळा बंद होणार नाही. आणि ह्यांनी जे खोके सरकारने केलेल्या बंद परत सुरू कर. हा तुमचा अधिकार आहे. कशासाठी सरकार आहे? तर शिक्षण देणार नसेल तर काय करायचं आहे त्या सरकारचं? चौथा, प्रत्येकाला चांगली आरोग्याची सेवा आणि औषधं ही प्रत्येक PSC मध्ये असतील, प्रत्येक PSC मध्ये ह्या राज्यामध्ये. मग शेतकरी, महिला सुरक्षितता, शिक्षण आणि आरोग्य. आणि पाचवा महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्हाला यायला जायला रस्ते तर गडकरी साहेबांनी आणि महाराष्ट्र सरकारने केलेत अनेक वर्षामध्ये, पण ST मेट्रो बघितली आहे का कोणी कुठे? मेट्रोमध्ये नागपूरला मेट्रो केली, ती अशी बस असते आणि ती फिरत असते, बघितलं आहे का कोणी TV वर? तर त्या मेट्रोमध्ये जर तुम्ही काम बघितलं तर त्या मेट्रोमध्ये हजारो करोड रुपये लागतात. मेट्रोमध्ये काय असतं, छोटी ट्रेन असते ती शहरात फिरत राहते. तुम्हाला माहिती आहे नागपूरला मेट्रो केली, त्या मेट्रोमध्ये लोक काय करतात? पत्ते खेळतात, वाढदिवस करतात. हजारो कोटी रुपये करून मेट्रो काय पत्ते खेळायला आणि वाढदिवस साजरे करायला केली. मी मेट्रोच्या विरोधात नाही, मी कुठल्याही विकासाच्या विरोधात नाही, पण भाकरी भाजी पहिली का मोदक पहिला ह्याचा निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे. या देशात गरीब लोक आहेत, ते नाही मेट्रोमध्ये त्या नागपूरच्या जाणार, पण कशात फिरतील या देशातले गरीब लोक? ST मध्ये. ज्या दिवशी महाविकास आघाडीचा महाराष्ट्र सरकार येईल तेव्हा 500 कोटी रुपये पहिला हप्ता हा ST महामंडळाला दिला जाईल आणि सगळे ST या राज्यातल्या सुधारल्या जातील. आठवतं ना दादानी विरोधी पक्ष नेता असताना ती ST दाखवली होती, डबडी, आठवतं का? आणि महिलांनो, ह्याच खोके सरकारनी ना तुम्हाला एक भेट दिली, 50% डिस्काउंट ST मध्ये. मी माझ्या मतदारसंघात विचारलं, काय महिला खुश का? मग ते म्हणले, कसलं खुश? म्हणलं का, काय झालं? ते म्हणले, ताई ST आली तरच 50% डिस्काउंट. ते STचाच आता पता नाही तर डिस्काउंटचं करू काय? मी लोणचं घालू? खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते कुणासाठी हे करतात? फक्त मीटिंग. आणि तुमच्याकडे झाला का तो कुठला कार्यक्रम या सरकारचा होता? शासन आपल्या दारी झाला का? कुठे गेला? शिर्डीला. तुमचं झालं असेल ना, सगळी कामं सुटली बाबा, इथे रामराज्य आलंय. शासन आपल्या दारी झालं ना? फुल बंद. शासन आपल्या दारी बंद. जे जयंत पाटील आणि R.R. पाटलांनी जे शासन आपल्या दारी केलं ना, ते खरं होतं. तुमच्या ग्रामपंचायतीत कम्प्युटर आला होता आणि खरंच तुमच्या गावात काम होतं, ग्रामपंचायतीने केलेलं आहे. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याचं संपूर्ण श्रेय हे कैलासवासी R.R. पाटील आणि माननीय जयंत पाटलांना जातं. कसलं आहे शासन आपल्या दारी? शासन आपल्या दारीमध्ये तुम्हाला माहिती आहे का तो पॅन्डॉल किती कोटी रुपयाचा असतो? एक दिवसाचा 1 कोटी रुपये. एक कोटी रुपयामध्ये शून्य किती असतात? होय, मला पण नाही माहिती. 1 कोटी रुपये. 1 कोटी रुपयामध्ये जर शासन आपल्या दारी एका दिवसात, मग तो आधी लावायचा काढायचा असं म्हणून 4-5 दिवस होतात, 4-5 कोटी रुपये येतात. पकडून पकडून लोक कुठून आणतात, त्याचे करोडो रुपयाच्या जाहिराती होतात, चुराडा होतात, आणि मग माननीय मुख्यमंत्री येतात आणि फक्त उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत एवढंच सांगतात. माझं काय भाषण चुकत असेल तर मला सांगा. आम्ही सत्तेत आल्यावर शासन आपल्या दारी ह्यांचा बोगस प्रोग्राम कॅन्सल, आणि ते शासन खरंच तुमच्या दारात येईल. तुमचा ग्रामसेवक तो कसं काम करतो
याचा आढावा आणि त्याचं एक ऑडिट खोलं जाईल. प्रत्येक ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, प्रेमाने आदराने आम्ही करू, सगळं करू. पण ह्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी आपली वज्रमूठ बांधली पाहिजे. आपल्याला 2024 हे महत्त्वाचं वर्ष आहे. बहुत बडी लढाई आहे. त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे आईस आहे. आपल्याकडे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मी नेहमी भारतीय जनता पक्षाला सांगते की सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकत उसकी ईमानदारी है. त्याच्यामुळे माझ्याकडे ईमानदारी आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत. उसके पास गाड़ी है, बंगला है, फैक्ट्री है, आइस है, सब कुछ है. मेरे पास सिर्फ शरद पवार है. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. तुम्ही प्रगल्भ आहात. या देशातला मतदार हा अतिशय हुशार असतो. त्याला माहिती असतं, तो लांबून सगळं बघत असतो आणि सगळ्यांना वाटत असतं की अरे याला तो व्यवस्थित बटन. मगाशी रोहिणीताई म्हणल्या की आत्ता 200 रुपये कमी केलेत, अजून जुमलेबाजी खूप होईल. जुमले पे जुमला इलेक्शनपर्यंत बटन दाबलं की सगळ्याचे भाव वाढतील. पण आता त्या सगळ्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि सेवा, सन्मान आणि स्वाभिमान ह्या तीनच गोष्टी लक्षात ठेवा. आणि माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जे इथे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना विनंती करायची आहे की आजपासून पूर्णपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून पूर्ण ताकदीने प्रचाराला लागा. 1 एप्रिलमध्ये लोकसभा होईल, त्याच्यानंतर आपल्या राज्याचं इलेक्शन पण फार काही लांब नाही आहे. पूर्ण ताकदीने कामाला लागा. आणि एक शेवटची घटनेबद्दल मी सांगून माझं भाषण संपवणार आहे. आज नगरमध्ये आम्ही इथे योगायोगाने आहोत. तिथे हेरम कुलकर्णी नावाचे माझे सहकारी आहेत. हेरम कुलकर्णी ते शिक्षणात खूप काम करतात, खूप चांगलं लिखाण करतात. त्यांच्यावर आज नगरमध्ये हल्ला झालेला आहे. रॉडनी त्यांना कोणीतरी मारलेलं आहे. मी इथून लवकर निघणार आहे आणि हेरम कुलकर्णींना जाऊन नगरमध्ये भेटणार आहे मी तातडीने. हेरम आणि मी अनेक वर्षे एकत्र काम करतो. अतिशय संवेदनशील माणूस. कोविडमध्ये एकल महिला किंवा विधवा महिलांसाठी सगळ्यात चांगलं काम सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोणी केलं असेल तर तेच ह्या हेरम कुलकर्णींनी केलं. आणि त्या हेरम कुलकर्णीवर हल्ला झालेला आहे. याला पूर्णपणे जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. आणि माझं म्हणणं आहे की अशा लोकांवर जर हल्ले होत असतील तर देवेंद्र फडणवीसजी जवाब दो की आमच्या या भावावर हल्ला झालाच कसा.